जय शिवराय भावना, स्वागत आहे तुमचं संपूर्ण ब्लॅक गार्ड चॅनल. त्यांचं नाव जे मित्रांनो आहे आणि खूप दिवसानंतर तुमच्या दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे. तर जरा स्किप न करता व्हिडिओ लेट व्हिडिओ टाकल्याबद्दल सॉरी. खतरनाक झालेल्या चॅनल सबस्क्राईब करून करीची तू आया को काही कुये तो न म्हणतो खूप रोज मार देखना तार हात दुसरे हाते पहिले काय करायचं आपल्याला अशा प्रकारे बीट प्रीसेट ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं. इमेज एनोडोमध्ये जायचं. इमेज एनोडोमध्ये गेल्यानंतर इमेज एनोडोमध्ये गेल्यानंतर एक ओव्हरले इफेक्ट देणार ते आपल्याला ॲड करायचे. जो का आपला ओव्हरले इफेक्ट आहे ते आपण घेऊन घेऊया अशा प्रकारे. जो का आपला ओव्हरले इफेक्ट आहे अशा प्रकारे जो का आपला ओव्हरले इफेक्ट ते आपल्याला ॲड करायचे. फर्स्ट बीटपर्यंत याचा बाकीचा जो पार्ट आहे तो कट करायचे. पुन्हा प्लसवरती जायचं. अशा प्रकारे प्लसवरती केल्यानंतर जो की आपला लोगो आहे तो आपल्याला ॲड करायचा. सॅड इमोजी लोगो अशा प्रकारे जो की आपला सॅड लोगो आहे तो आपल्याला ॲड करायचे. साईजचे ते स्मॉल ठेवायचे. अशा प्रकारे स्मॉल ठेवल्यानंतर याला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून स्मॉल ठेवायची. शॅडोवरती जायची. शॅडोचे आपल्याला वाढून घ्यायचे. अशा प्रकारे फर्स्ट बीटपर्यंत यायचे. ड्युरेशन साईज वाढून घ्यायची आणि 2.18 सेकंदापासून तर अशा प्रकारे 15.52 सेकंदापर्यंत जे काही बीट आहे त्यांच्यावरती जो का आपला फोटो आहे ते आपला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जो का आपला फोटो आहे ते आपला ॲड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आपण चरा वेळ न घालता फटाफट ॲड करून घेऊया. तर सॉरी मित्रांनो ते आपले फोटो नव्हते. अशा प्रकारे जो का आपला फोटो आहे ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर जे आपले फोटो आहेत ते आपण ॲड करून घेऊया. अशा प्रकारे जो का आपला फोटो आहे ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. 15.52 सेकंडच्या बीटपर्यंत तर आपण ॲड करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला 15.52 सेकंडच्या बीटपर्यंत जे का आपला फोटो ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर भावनो काय करायचे प्लसवरती क्लिक करायचे. प्रकारे प्लसवरती क्लिक करायचे. इमेज एनोडोमध्ये जायचे. इमेज एनोडोमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे जो का आपला डायलॉग व्हिडिओ तो आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जो की आपला डायलॉग व्हिडिओ तो आपल्याला ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर 27.54 सेकंदापासून तर 34.29 सेकंदपर्यंत पुन्हा आपल्याला जो का आपला फोटो ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर आपण पुन्हा ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप फोटो ॲड केल्यानंतर फोटो आणि डायलॉग व्हिडिओ आपल्याला बघायचे. केल्यानंतर जे आपला शेक इफेक्ट आहे ते आपल्याला ओपन करायचे. फर्स्ट नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायचे. अशा प्रकारे कॉपी कसं करायचे तुम्हाला माहीतच आहे. अशा प्रकारे फोटो लेअरवरती इफेक्टवरती जाऊन 3Dवरती जाऊन कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचे. फर्स्ट आपले जो मेन प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये यायचे आणि फर्स्ट बीटपासून तर जिथंपर्यंत आपण आपला डायलॉग व्हिडिओ ॲड केला आहे तिथंपर्यंत हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचे सिम्पली. तर आपण फटाफट पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे आपला जो फर्स्ट इफेक्ट आहे ते आपण पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर काय करायचे बॅक यायचे. बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करायचे. ओपन केल्यानंतर भाव काय करायचे अशा प्रकारे जे सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो गलतीने आलेला भावनो. सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायचे आणि जो आपला मेन प्रोजेक्ट आहे तो आपल्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपण जिथं डायलॉग ॲड केलं त्याची जे पुढची बीट आहे त्याच्यापर्यंत यायच्या प्रकारे आणि जे सुरुवातीला 2 इमेज आहे त्याच्यावरती हा जो पेट तो आपल्याला पेस्ट करायचा. तर आपण डाटा बंद करून घेऊया.
अशा प्रकारे सुरुवातीला जे 2 इमेज आहेत त्यांच्यावरती हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेऊया. एक इमेज सोडून पुन्हा पुढची 2 इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी टाईम किती झालेला. तुमच्यासाठी आत्ता व्हिडिओ बनवतोय भावांनो, प्लीज एक लाईक करा. अशा प्रकारे तर आपण फटाफट ॲड करून घेऊया. अरे भावांनो, आपण पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर काय करायचे, बॅक आल्यानंतर आपला जो काही स्टेक इफेक्ट प्रेसेट आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे. 3rd नंबरचा जो इफेक्ट आहे तर आपल्याला अशा प्रकारे संपूर्णपणे कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर बॅक यायचे, आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचं. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जिथे काय इमेज राहिली त्यांच्यावरती हा जो इफेक्ट तो आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण फटाफट पेस्ट करून घेऊया. प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण आपले जितके काय फोटो होते ते आपण ॲड केले आणि इफेक्टसुद्धा ॲड केले. आता काय करायचं आहे भावांनो, सुरुवातीला यायचे 2.18 सेकंडच्या बीटपर्यंत. प्लसवरती क्लिक करायचे, इमेज जनरेटरमध्ये जायचे, एक शॅडो पेन जे देणार ते आपल्याला ॲड करायचं आहे. पुन्हा प्लसवरती क्लिक करायचे अँड पिल्लू नावाची जो काही इमेज आहे ते आपल्याला ॲड करायचे. आता काय करायचे, शेवटपर्यंत त्याची जे सुरुवातीला आपण शॅडो आणि टेक्स्ट पेज ॲड केले त्याला अशा प्रकारे ठेवून ड्युरेशन साईज वाढवून घ्यायची. अशा प्रकारे वाढवल्यानंतर आपण जो आता खाली स्क्रॉल डाऊन करायचे, जो आपण डायलॉग ॲड केला त्याला अशा प्रकारे ट्रॅप करून ठेवायचे आणि त्याला सगळ्यात वर ड्रॅग करून घ्यायचं. ड्रॅग केल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे, इमेज जनरेटरमध्ये जायचे, एक आपल्याला शेप घ्यायचे. 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेच टू ऑल कंपोजिशन एरिया म्हणून एक आपल्याला एक बॉर्डर क्रिएट करायची. अशा प्रकारे बॉर्डर क्रिएट केल्यानंतर काय करायचं, ॲड इफेक्टवरती जायचं. ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर क्रोमाकी नावाचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे ॲड करून सिलेक्ट कलरवरती जायचे आणि सिलेक्ट करून एक बॉर्डर कमी करून घ्यायची. अशा प्रकारे जे आपल्याला बॉर्डर आहे ते आपल्याला अशा प्रकारे कमी करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली बॉर्डर आहे ते पूर्णपणे झालेली आहे. प्लस आणि इमेजवरती जायचे, जो का आपला इमेज आहे जो आपल्या चॅनलचा लोगो आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. अशा प्रकारे तर आपला जो काही चॅनलचा लोगो आहे तो आपण ॲड करून घेऊया. अशा प्रकारे तर आपला जो काही चॅनलचा लोगो आहे तो आपण अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मूव्ह ट्रासमध्ये जायचे, साईज आहे ते स्मॉल ठेवायची. अशा प्रकारे आपल्याला वर ॲडजस्टमेंट करून लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लावल्यानंतर काय करायचं भावांनो, शेवटपर्यंत यायचे आणि जे आपण 2 आता ॲड केले सुरुवातीला त्याला आपल्या ड्युरेशन साईज वाढवून घ्यायची. व्हिडिओ जो तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी वरच तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. पुन्हा मिळू नवीन व्हिडिओ.